घ्या ना, तो हे लिखने का गुलजार साहब को पैसा मिळतो आणि कविता कोणी पण लिहू शकतो. कोणी पण, कोणी म्हणजे कोणी पण नाही सर आम्ही म्हात्रे लोक, अरे लिहू शकतो म्हात्रे पण लिहू ना, आम्ही पाटील, अरे पाटील पण नाही, आम्ही कसं आहे आम्ही लोक फक्त म्हणजे आम्ही मोरे लोक, तर का मोरे लोक नाही लिहू शकत का? अरे कोणी पण लिहू शकतो रे बाबा, कशा म्हणजे कसं आमची आगरी भाषा, अरे मग तर खूप चांगलं आहे. लई लपडी, लई कंची लपडी, लई फालतू लपडी करायचं म्हणजे कसं आहे काय तर म्हणजे असं असं म्हणजे खूप म्हणजे असं म्हणजे लिहू शकतात. तर आज जाऊन खरंच तुम्हाला मराठी दिवस साजरा करायचा असेल, एक कविता लिहायचं आणि तुम्ही फैजल सरांना ओळखतात का? एक फैजल सरांना, एक ध्रुव सरांना आणि एक प्रदीप सरांना. बरोबर, एक फैजल सर म्हणजे तुम्हाला 3 पोस्ट करायला लागेल, एक फैजल सरांना, एक ध्रुव सरांना आणि एक प्रदीप सरांना. तिन्हींना तुम्ही पाठवू शकता. हां, आणि ते तुम्ही पाहिजे सर इथे काय हे लावू शकतात का आपण इथे त्यांचं कवितांचा एक संग्रह कुठे. हां, आणि उद्याचा पेपरमध्ये नक्कीच. हां, अरे ओके, आहे ना नोटीस बघा. माझी छोटीशी भावली, मी तिच्याशी खेळली, तिला आवडते, तिला आणली 2 वेणी, हां तिला आवडते लोणी, पंतनगर ग्रामीण, बिसलरी पाणी 2 नाही. ओके, क्लिअर. हां झालं ना. आता तुम्ही सुरुवात करा, आता इथे सुरुवात करा, इथे शिफ्ट करा इथे नवीन बनवत आहे. आता तुम्हीच विचार करा काय बनवणार, कैसा वीर रस चाहिए क्या एकदम. हां हां चला, जय गर्जा महाराष्ट्र. काय जय गर्जा महाराष्ट्र. आता प्रत्येक याच्यामध्ये शेवटी काय आलं पाहिजे, जय गर्जा महाराष्ट्र किंवा माझा महाराष्ट्र गर्जा, ही इझी आहे. माझा महाराष्ट्र गर्जा. तर शेवटी काय आलं पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये, हा जा आला पाहिजे. शेवटी काय आलं पाहिजे, जा. हा माझा महाराष्ट्र गर्जा. हा अरे बाप रे बाप, माझा महाराष्ट्र गर्जा. हा बोला ना, माझा महाराष्ट्र गर्जा, मी आहे त्याचा मावळा, मी आहे त्याचा मावळा. हा माझा महाराष्ट्र गर्जा, मी आहे त्याचा मावळा. हा मी करणार अभ्यास, मी नाही करणार मजा. बोला, मी नाही करणार मजा, मी नाही करणार मजा. हा आणि करणार अभ्यास. पहिले क्या बोला आपने, माझा महाराष्ट्र गर्जा, मी आहे त्याचा मावळा. हा मी नाही करणार मजा. चुकीला देणार सजा. चांगलं आहे, चुकीला देणार सजा. जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, परंतु जय महाराष्ट्र माझा. आता बोला चला, पटकन बोला चला. गर्जा महाराष्ट्र माझा, मी त्याचा मावळा, मी नाही करणार जास्त मजा. चुकीला देणार सजा. गर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. माझ्या आवडीचे आयुष आजपासून फॉरवर्ड करायचं नाही, स्वतः मेसेज बनवायचा. चॅट जीपीटीला विचारायचं नाही की बाबा चॅट जीपीटी कविता लिहून दे. पण चॅट जीपीटीला पण ते तुम्हाला पहिली लाईन तर द्यायला लागेल ना. माझी छोटीशी भावली, जय महाराष्ट्र माझा, ते तुम्हाला द्यायला तर लागणार ना. पण तेवढं पण तुमच्या विचार आलं पाहिजे ना, तेवढं तरी तुमच्यामध्ये आलं पाहिजे. तर आजपासून तुम्ही एक काम करा, ही 27 फेब्रुवारी तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घेऊन आलेलं आहे. खरं तुमच्या आयुष्यामध्ये आज काहीतरी नवीन आहे, त्याचा तुम्ही वापर करा. क्लिअर झालं. तर आता आपण काय बघितलं, नट सम्राट कोणी लिहिलंय, नाना पाटील कोणी लिहिलंय, साहेबांनी लिहिलंय. त्यांनी खूप काहीतरी कविता लिहिलंय, त्यांनी खूप कादंबरी लिहिलंय, त्यांनी नाटके लिहिलंय, मूवी पण आलेले त्यांचं गोष्टींवरती. म्हणजे ते नेहमी त्यांनी पूर्ण आयुष्य मराठी साहित्याला दिलं आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस म्हणून आपण मराठी राजभाषा दिवस
राजभाषा गौरव दिवस साजरा करतो. आता तुम्हाला प्रेरणा काय घ्यायचंय? तुम्हाला प्रेरणा काय घ्यायचंय? प्रेरणा घ्यायचंय की आपल्याला पण असं काहीतरी करायचं. तुम्ही कुठला तरी एक फील्ड निवडा. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, म्युझिशियन व्हायचं असेल, ॲक्टर व्हायचं असेल, जे काय फिजिओथेरपिस्ट व्हायचं असेल, तुम्हाला काहीतरी पायलट व्हायचं असेल, आपको एरोनॉटिकल इंजिनियर होण्याची, सायंटिस्ट होण्याची, म्हणजे तुम्हाला जे काय व्हायचं असेल, साहित्य असेल, फ्युचरमध्ये काम करायचं असेल, MBA करायचं असेल, कॉमर्स, CS जे काय करायचं असेल, आज तुम्हाला प्रेरणा घ्यायचं आहे. तुम्हाला पण आजपासून त्यांनी 1930 पासून कामाला लागले. आणि कधी त्यांना अवॉर्ड मिळाला? 1930 पासून ते कामाला लागले. आपल्याला पण लवकरात लवकर कामाला लागलं. छत्रपती शिवाजी महाराज पहिला किल्ला कधी जिंकला होता? 15 वर्ष, 16 वर्षी. किल्ल्याचं नाव काय होतं? तोरणा. पहिला किल्ला कुठला होता बेटा? तोरणा. कुठला होता? तोरणा किल्ला. पहिला किल्ला त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. तर आज आपल्याला काय करायचं आहे? प्रेरणा घ्यायचं आहे की आपण आज मराठी राजभाषा दिवस साजरा करतोय, पण आपल्याला प्रेरणा घ्यायची की आजपासून तुम्हाला जे काय व्हायचं असेल आणि तुम्ही होऊ शकता. तुम्ही विचार करा तुम्हाला काय व्हायचं आहे. काय व्हायचं बेटा? बस IPS ऑफिसर. IPS ऑफिसरसाठी मराठी भाषामध्ये प्रगल्भ ज्ञान पाहिजे आपल्याला. तर आज तुम्हाला माहित पडलं कधी साजरा केला जातो मराठी राजभाषा दिवस? 27 फेब्रुवारी. का साजरा केला जातो? हां बरोबर, त्यांचा वाढदिवस आहे. कुसुमाग्रज. नाही समजलं तर काय बोलायचं? कुसुमाग्रज. कुसुम म्हणजे कोण? त्यांची बहीण, मोठी बहीण. त्यांची आग्रज. माझा आग्रज कोण आहे? संदीप ग्रज. संदीप माझा आग्रज म्हणजे मोठा भाऊ. तर मोठी बहीण कुसुमाग्रज. हां नाही समजला विवाह शिरवाडकर तर कुसुमाग्रज बोलू शकतात. येस, वाढदिवस साजरा केला. हां कधी त्यांचा जन्म झाला? 27 फेब्रुवारी 1912. कुठे ते महाराष्ट्रामध्ये कुठे राहायचे ते? नाशिक. म्हणून महाराष्ट्राला साहित्य नगरी पण म्हटलं जातं त्यांच्याच. फक्त एका माणसामुळे पूर्ण नाशिकला काय म्हटलं जातं? साहित्य नगरी. एक अगर एक यहाँ से कोई बन गया म्हणजे कोणी झालं डॉक्टर इंजिनियर, पूर्ण घाटकोपरचं नाव त्यांच्या नावाने लोक ओळखलं पाहिजे. आता गौरव मोरे कुठे राहतो? गौरव मोरे कुठे राहतो? गौरव मोरे. हां पाटील कुठल्या गली? गौरव मोरे माहिती आहे का? काय बोलतो तो एंट्री केल्यावरती काय बोलतो? हां नाही माहिती गौरव कुठे राहतो. तो बोलतो ना प्रत्येक डायलॉग मध्ये त्याचा सुरुवातच तिथं होतो. बावडर गली काय, गोरेगाव काय, फिल्टरपाडा वगैरे पूर्ण फिल्टरपाडाला त्याच्या नावाने ओळखलं जातं. दत्तू मोरे ज्या चाळीमध्ये राहतो त्या चाळीचं नाव बदलून काय झालं माहिती आहे का? दत्तू मोरे चाळी. म्हणजे पूर्ण ते दत्तू मोरेच्या नावाने ओळखलं जातं. तर हे तुमचं जे एरिया आहे ना, पंतनगरचं नाव चेंज झालं. जिथे तुम्ही राहतात, जिथे तुम्ही राहत असता त्या पूर्ण बिल्डिंगचं नाव जे काय असेल, कासा ब्लँका असेल, जे काय असेल ते तुमचं नावाने, ते तुषार आयुष कांबळे बिल्डिंग कुठे आहे साहेब? आयुष कांबळे बिल्डिंग ते तिथे असं गेल्यावरती बघा ते अंबानी लोक राहतात ना, त्याच्या बाजूला टर्न मारायचं. ते टाटाचं आहे. ते टाटाच्या बाजूला बघा तो बजाज राहतो ना, त्या बजाजच्या बाजूला तो अमिताभ बच्चनचं घर आहे. बस त्याच्या समोर जो असं मोठा आहे ना, ते 120 माळ्याची जी बिल्डिंग आहे ना, ते त्याचीच आहे. ते कांबळे साहेब ते काय आयुष कांबळे त्यांचंच बिल्डिंग. असं म्हणजे असं झालं पाहिजे. हे प्रेरणा तुम्ही घेऊन जा. तुम्हाला आज मस्करी वाटत असेल पण होऊ शकतो आणि लोकांनी केलं आहे. खूप लोकांनी केलं. आपण एवढं चांगल्या देशामध्ये राहतोय, राज्यामध्ये राहतो, एरियामध्ये राहतो. मुंबईसारखा एरिया लोक माहिती आहे का? म्हणजे लोकांचं स्वप्न असतं की आपली एकदी मुंबई जायचं आहे. लोक बिहारवरून येतात, आसामवरून येतात, UP वरून येतात, कुठून लोक येतात मुंबईत. आणि तुम्ही तर ऑलरेडी मुंबईमध्येच राहता. तुम्ही असं वरती केलं की तुम्हाला एरोप्लेनवर तुमचं असं म्हणजे टोपीला लावून असं म्हणजे असं वाटतं की इथूनच चालतात. नाही बघितलं असेल
हां तेवढा जवळ तुम्ही राहता. यू आर व्हेरी लकी. आपण एवढं चांगलं महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. महाराष्ट्रामध्ये पण मुंबईमध्ये जन्म झाला आणि मुंबईमध्ये पण घाटकोपरमध्ये, आणि घाटकोपरमध्ये पण आपण एज्युकेअर लर्निंग सोल्युशन माहिती आहे का तुम्हाला? हां काय बोलतात ते 2 सरांनी मिळून बनवलं आहे ते. हां, एक प्रदीप सर आणि एक ध्रुव सर. हां हां, प्रदीप सर आणि ध्रुव सर. या दोघांनी, या दोन्ही यादव भावंडांनी मिळून हे बनवलेलं आहे. आणि फैजान सर तर एकच आहे. फैजान सर तर एकटेच राहतात आणि इलियास सर बरोबर ना, हां. ते पण एकटेच राहतात. फक्त ध्रुव सर आणि प्रदीप सर. हे 2 लोक येतात नेहमी. दोन्ही बरोबर असतात. म्हणजे आपण एवढं चांगल्या शाळामध्ये आलेलो आहे, क्लासमध्ये आलेलो आहे, चांगल्या लोकांमध्ये आपण राहतो, चांगल्या जागेवरती बसतो. तर आपलं प्रायोरिटी काय असेल, आता आपण काहीतरी करून टाकतो. तर आज तुम्ही संकल्प घ्या, मी काहीतरी करू शकतो. चालेल. अजून काय प्रश्न असेल कोणाचा? नट सम्राटमध्ये कोणी काम केलं? नाना पाटेकर. त्याची सून असते, ते त्यांना खूप छळते. ते सिनियर सिटीजन असतात. नाना पाटेकर सिनियर सिटीजन असतात, त्यांना छळते ती खूप. त्याच्यावरती स्टोरी, म्हणजे काय कल्पना करून लिहिलं असेल ना त्याने. चला अजून काय? डस्टर दिसते नाही. ठीक आहे. अजून काय प्रश्न का? खूप आहे त्यामध्ये. मराठीमध्ये आपण खूप काहीतरी करू शकतो. स्टोरी बनवू शकतात, स्वतःची स्टोरी बनवा. छोटंसं काहीतरी तुम्ही लिहायला, कमीत कमी 1 पॅराग्राफ रोज लिहा ना मराठीमध्ये. होमवर्कच पूर्ण होत नाही, तुम्ही काय नवीन देताय. प्रायोरिटी, त्यांची प्रायोरिटी होती की मला मराठीमध्ये काहीतरी करायचं आहे. सुरुवात कधीपासून केलं त्यांनी? 1930 पासून. 30 आणि त्यांना पुरस्कार कधी मिळाला? 1998. काम करायला सुरुवात करा. लोक बघताय तुमच्याकडे, लोकांचा नजर आहे. सुरुवात करा. मी आता LLB करतो. काय करतोय? LLB. LLB माहिती आहे कशासाठी करतात? कशासाठी करतात? कुठलं प्रोफेशनल आहे? LLB म्हणजे काय? LLB म्हणजे काय बेटा? LLB आहे वकील. आता मी वकिलाची परीक्षा देतो. अजून काय प्रश्न? आता प्रत्येक जण येणार इथे, प्रत्येक जण येणार आणि मराठीमध्ये ते साईन करणार. तुम्ही जसं करतात तसं करा, पण आता एक तुम्हाला काय करायचं, जेवढे लोक येणार ते साईन करणार मराठीमध्ये. चालेल? 16 प्लस 16. तर त्याचा अगोदर छोटासा एक ऍक्टिव्हिटी त्याचा अगोदर ते सारंगाची पण करून दुसरं